जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीचे लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहेत, याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण नेमकं घटनेच्या मुळात जावं लागेल. भंडाऱ्यामध्ये घटना झाली होती, आम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले होते, याच्यातही जावं लागेल, पण एकदा चौकशी करून जावं लागेल. बावनकुळे साहेब, जी 2022ला ज्या रुग्णालयामध्ये ही घटना घडली त्याच रुग्णालयामध्ये पुन्हा ही घटना घडते आणि सेम त्याच पद्धतीचा स्फोट झाला होता व्हेंटिलेटरचा आणि आताही तोच स्फोट झालेला आहे आणि तेच टेंडर त्याला दिलं होतं अशी देखील माहिती नाही. भंडारा घटना वेगळी आहे. अमरावतीमध्ये त्याच सप्टेंबर 2022 घटना घडली होती, त्यावेळी एक बालक मरण पावला होता, 2-3 लोक जखमी झाले होते. चौकशी झाली, पण चौकशीचा अहवाल गुंडाळला गेला. तर मला ते बघावं लागेल 2022चं काय झालं. पण या घटनेत मात्र मी स्वतः 5 वाजतापासून चेक करतो आहे. 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या आहे. पोलीस यात कसून चौकशी करत आहे. आमची तिथले CP तिथे बसवून बसलेले आहे, तांत्रिक यंत्रणा तिथे पोहोचत आहे. यामध्ये जर सदोष कोणी व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकारी आहे, जो असेल तो, शेवटी 3 मुलं जाणं हे काही शोभण्यालायक नाही आम्हाला, कुणाला, तुम्हालाही नाही, मलाही नाही आहे. त्यामुळं सदोष मनुष्यवध आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागेल. कारण सदोष जर असेल, त्यातून झालं असेल, तर मात्र याच्यातून आम्ही कारवाई करू. मनोज जरांगे यांना अजून मंत्री उपसमितीचे काही सदस्य विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, ते भेटायला जात आहेत. शासनाची भूमिका काय, संवादाची काय माध्यमातून काय असेल? माननीय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे, ते योग्य विचार करतील. तर OBC समाजाकडून देखील 1 तारखेला पुन्हा मोर्चा आहे तो काढण्यात येत आहे. हाके पुन्हा हा मोर्चा काढतात. नाही, मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. त्यांच्या मागण्या ते मागतील. शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही OBC संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी ऐकून घेईल. पण अजून तरी कुणाकडनं मला हे आलं नाही. मागच्या वेळी आले होते 4-5 निवेदन, स्वतः हाकेला मी बोललो होतं कॅबिनेट सब कमिटीमध्ये. अजूनही काही OBC संघटनांनी मला या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीचे 2-3 निवेदन आले आहेत. माझ्याकडे 2-3 निवेदन आले आहे. मी कॅबिनेट सब कमिटी घेणार आहे, कॅबिनेट सब कमिटीसमोर त्यांना बोलवणार आहे. पण अजून काही निवेदन त्यांनी दिले तर मी सुद्धा कॅबिनेट सब कमिटी समोर या सर्व निवेदनकर्त्यांना बोलवून शासन म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, जी जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची, ती आम्ही पार पाडणार आहे. इकडे विखे पाटील साहेब मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. मी या ठिकाणी OBC संघटनांचं म्हणणं ऐकून घेईल. कारण या महाराष्ट्रातल्या 353 जातीचा, 18 पगड जातीचा OBC समाज, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येक समाजाची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले आहेत, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील. ते निर्णय आम्ही करणार आहे. काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला OBC समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही, अशी मागणी आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे. सर, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, तसाच नागपूरमध्ये नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबर अशा वेळी हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती समजली. काँग्रेस पार्टी जी पद गेली आहे देशामधून आणि काँग्रेस पार्टीचा जनाधार खसकला आहे, हा जनाधार अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षीय राजकारण कसं होईल किंवा पक्षाला या ठिकाणी कसं वाचवता येईल आणि पक्षाला वाचवताना युवकाचा वापर कसा करता येईल, याचा हा प्रयत्न राहुल गांधीचा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे काही काल संवाद केला तो दिशा देणारा होता. विकसित महाराष्ट्र, विकसित भारताची नवी दिशा देणारा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. पण राहुल गांधीचा प्रयत्न हा राजकीय आहे. त्यांना यातून राजकारण करायचं आहे, आपला पक्ष मजबूत करायचा आहे. दुर्दैवाने एखाद्या पक्षाला अशी वेळ येतं की युवकांना हातात घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं युवकाच्या मनात संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी आपली संस्कृती विरासतबद्दल वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून माथे भडकवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याचा, युवकांचा होते आहे. हे दुर्दैव आहे. तुम्ही युवकाचे संमेलन घेतले पाहिजे. त्यांना या देशाची विरासत, संस्कृती, सन्मान, आता हा कुठला सन्मान आहे, ह्या काय मार्गदर्शन करणार तुम्ही की आम्ही वंदे मातरमचे 2च कडवे म्हणणार?
हे विद्यार्थ्याला तुम्ही सांगणार आहे, युवकांना तुम्ही सांगणार आहे? युवकांना हे सांगणार आहे का हे राहुल गांधी की आम्ही दोनच कडवे म्हणू? वंदे मातरम ते 2 कडवेच म्हणायचे, हा काँग्रेस पार्टीचा आग्रह, हा ठराव हे विद्यार्थ्याला सांगणार, हे युवकाला सांगणार का? आणि त्यामुळं राहुल गांधीचं आंदोलन हे केवळ जे विद्यार्थ्याची जे गुंज वगैरे आहे ते गुंज त्यांची नाही, विद्यार्थ्याची गुंज नाही, ही राहुल गांधीची गुंज आहे पुन्हा सत्तेमध्ये येण्याकरता. त्यामुळं याला काही तथ्य नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले कार्यक्रम हे विकसित महाराष्ट्राकरता आहे, नवी दिशा देण्याकरता आहे. AIच्या माध्यमातून जग कसं विकसित होते आहे, आपण कसं विकसित झालं पाहिजे याकरता आहे. आणि त्यामुळं आम्ही जे करतो आहे ते सरकार म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि कुठल्या संघटनेने अजून काही कार्यक्रम घेतले, मुख्यमंत्री गेले